पहिला अध्यायाचा उर्वरित भागाबद्दल विचार करू. देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुश्चान् गीतार्थं वक्ष्यामि लेशतः. समस्तगुणपूर्णं सर्वदोषविवर्जितं नारायणं नमस्कृत्य गीता तात्पर्यमुच्यते. आपल्या नारायण देवांना, वेदव्यास देवांना, गुरु मध्वाचार्यापासून आपल्या स्वरूपोद्धारक गुरु श्री सत्यात्मतीर्थ श्रीपादांच्या चरणी अनंत नमस्कार करून आपण ह्या गीतेतील थोडाफार भाग आपण समजून घेऊया. आता काल अर्जुन ज्यावेळी रणरंगातला सगळ्यांचा माझी माणसं मला जरा बघू द्या, मग आपण युद्ध प्रारंभ होण्यापूर्वी माझे माणसं मला थोडासा बघू द्या, माझ्यासाठी जीव द्यायला कोण आलेले आहेत, माझ्यासाठी जीव घ्यायला कोण आलेले आहेत. तर म्हणून येतो त्यावेळी त्याला संबंध भीष्माचार्यमध्ये हे सगळे लोक नातेवाईकच दिसतात, मुलं दिसतात, नातवंडे दिसतात, अनेक काका मामा असे सगळं दिसल्यामुळे फार दुःख होतो. म्हणून काल तो म्हणतो, वे पतुश्च शरीरे मी रोमहर्षस्त्री जायते गांडीवम संसृते हस्तात त्वचक्तैव परिदह्यते. हे बघा, माझ्या अख्खा शरीर कंपन पावते आहे, रोमांचित होऊन रोमहर्षाने मी म्हणलं भ्यालो आहे आता, आणि माझ्या हातातून गांडीव धनुष्य खाली गळत आहे, आणि माझ्या हस्त त्वचा मुख सर्व काही शुष्क बनून म्हणलं कोरडं पडलेले आहे. तर माझे मन आता तर इतकं मोहात पडलेले, म्हणून उभारण्यास देखील मला सामर्थ्य नाही आहे. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि च केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. काय देवा, हे केशवा, विपरीतानि निमित्तानि च, अनेक अनिष्ट विपरीत सूचक असलेल्या निमित्त शकुन मी पाहायला लागलेले, मला दिसू लागलेले, आता वाईट लक्षणे दिसू लागले. आहवे स्वजनम हत्वा, या युद्धात बांधवांना मारून श्रेयच न अनुपश्यामी, मला जो श्रेयस आहे असं मला काय वाटत नाही, ह्याच्याने आपल्याला काय बरं होईल असं मला दिसून येत नाही, हे श्रेयस्कर असं वाटत नाही. न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्य सुखानी च, किम नो राज्येन गोविंद किम भोगैर जीविते नवा. हे कृष्णा, विजयाची अपेक्षा मी करत नाही, मला राज्य व सुखाची देखील अपेक्षा मी करत नाही. हे गोविंद, आम्हाला राज्य मिळून काय उपयोग आहे, या प्रकारचे भोग सर्व बांधवांना मारून भोग घेणे आणि जिवंत राहण्याचे काय प्रयोजन आहे सांगा बरं केशवा. असे पूर्णपणे वैराग्याच्या धार्मिक गोष्टी अर्जुन बोलू लागतो. श्रीकृष्णाच्याकडे आश्चर्याने पाहत बसतो. एकेकाळाचा त्रिलोकवीर, रस्त उफळणारा, अन्यायाचा विरुद्ध एकदम तुटून पडणारा हा आमचा अर्जुन असा इतका कोमल स्वभावाचा कसा झाला. येषामर्थे कांक्षितम नो राज्य भोगा सुखानीच ते मे अवस्थिता युद्धे प्राणांस्त्यं त्यक्त्वा धनानीच. बघा, आपण ज्या लोकांसाठी राज्यभोग आणि सुखाची अपेक्षा करतो, कशासाठी जयाचं आणि सुखाची अपेक्षा करतो आम्ही, तर ज्यांच्या बरोबर आपल्याला राज्यभोग आणि सुख मिळावा, आपण त्यांच्याबरोबर आनंदाने दिवस घालावा, त्याच्यासाठी तर आपण सुख मागतो ना. मग आम्ही जे मागतो त्याच बंधू जीवावर उदार होऊन संपत्तीचा त्याग करून घरदार सोडून इथं लढायला उभे राहिलेले, आणि ह्यांना गमवून मी सुखी राहणे. आचार्य हा पितरहा पुत्रास्तथैव च पितामहः मातुलः श्वशुरः पौत्राश शालाः संबंधिनस्तथा. कोण आहे ह्याच्यात बघा ना कृष्णा. गुरुजना, पित्रा, मुले, त्याचप्रमाणे आजोबा, मामा, सासरे, नातवंड, मेहुणे आणि सर्व नातेवाईकच दिसतात मला. इथून तिथे नासे मात्र. तर येतान हंतुमिच्छामी घ्नतोपि मधुसनादन.
हे अशा लोकांना त्रिलोक हे लोकांनी हे तिन्ही लोकांच्या राज्याचा हेतू बाळगून हा पूर्ण तिन्ही लोकांचा राज्य मिळतंय असा हेतूने जरी मला मारले आले तरी सुद्धा ह्यांना मी परत मारण्यास मी इच्छुक नाही. फक्त त्या भूमीवरील राज्याचा त्रिलोकासाठी म्हणून जरी मला हरवलं तर मी सरळपणे त्यांना देऊन टाकतो. एवढीशी छोटीशी भूमीसाठी मी का लढू? ते नाही. निहत्य धृतराष्ट्रान का प्रीती जनार्दन हा पापमेवाश्रयोत. हे श्रीकृष्णा, धृतराष्ट्रांच्या मुलांना मारून आम्हाला काय आनंद मिळणार आहे हो? हे पातकी लोक आहेत, विष देणारे, घराला आग लावून इतरांच्या जमीन जुमला हडपून प्रत्येक स्त्रीचा अपहरण करणाऱ्या अशा एकूण एक अपराध करणारे आताताईना हा म्हणतात त्या लोकांना. हे असे लोक आहे, ह्यांना मारून मला काय सुख मिळणार आहे? त्यांचं ते करतील. आपण आपला हात का मळून घ्यायचा? श्रीकृष्णा, धृतराष्ट्रांच्या मुलांना मारून आम्हाला काय आनंद मिळणार आहे? हे पातकी बंधूंना मारून उलटा बंधू हत्या झाल्यामुळे हे पातकींना मारून पुण्य लाभायचं लांबच राहिलं. बंधूचा हत्या केली म्हणून परत पापच लागणार. तस्मान्नार्हा वयम हंतुम धृतराष्ट्रान सबांधवान स्वजनम ही कथम हृत्वा सुखिनः श्याम माधवाः. हे श्रीकृष्णा, ज्या कारणासाठी बंधूंना मारण्याने पारमार्थिक सुख न मिळता पापच लागते अशा कारणासाठी स्वबांधवान आपले बंधू धृतराष्ट्रांच्या मुलांना हंतुम मारण्यास आम्ही मारणे योग्य नाही. आपल्या लोकांना मारून कसे सुखी होणार आहे? एक तर पापही लागतंय आणि सुख काय घेण्यात काय अर्थ आहे हो? एवढं इकडे एका बाजूनी पाप लागायचं आणि तिकडे बंधू लोकांच्या हत्या करून त्यांचा वियोग सहन करायचा. यद्यपेन न प्रयश्चिंतम तो मोहोपहृतचेतसः कुलक्षयकृतम दोषम मित्रदोहेच पातकम. आता बघा, तो अर्जुन खरंच त्यांनी हे अर्जुन विषाद योगो नाम म्हणतात त्या पहिल्या अध्यायाला. जे अर्जुनांचा विषाद नव्हे, चांगले संस्कारित लोकांच्या सर्व लोकांची हा कथा आहे, हीच कथा आहे. कित्येक वेळी काय होतो, जे म्हणतात ना, एक गमवून एक द्यावं लागतं म्हणजे देवाच्या खेळामध्ये. आटोकाठी करून ज्या मुलांचा वाणी तो कसं बोलतो ते ऐकण्यासाठी म्हणून खूप खटपट करतो, पण तोपर्यंत आपला कानच देव हिसकून घेतो, श्रवणशक्तीच कमी करून टाकतो. म्हणजे त्याला ज्याच्या ऐकण्यासाठी अट्टहास करतो त्यावेळी आपलं कान जातंय, मग त्या मुलाला मुकपणात जातो त्याचा. काय उपयोग आहे अशाप्रमाणे? एकाचा मुक्यपणा कधी घालवीन म्हणून मी आयुष्यभर झिजायचं आणि त्याचा दोन गोड शब्द ऐकावा म्हणसतर आपले कानच जर काढून घेतलं. इथं एका बाजूला बांधवांना घेऊन जातो आणि एका बाजूला सुख देतो. काय हा अशा परिस्थितीचा होतोय हा विषाद, अर्जुन विषाद. अर्जुन का रडतो? हा मुख्य कारण त्याच्यामधील दयागुण, त्याचा संस्कार, त्याचा बंधुत्वाचा प्रेम, बंधुप्रेम, गुरुजनावरचा प्रेम, हे सगळं सांगतो. म्हणून म्हणतात ना, नियती किंवा आपण ज्याला नशीब म्हणतो त्याच्याशिवाय त्याच्या सारखे क्रूर हा शब्द नाही म्हणे. अतिशय क्रूरात क्रूर प्राणी कोणते? ते सुद्धा मनुष्य जातीला थोडा क्रूर असलेला मनुष्य सुद्धा त्या महाक्रूर माणसाला मारून टाकतो. आणि ह्या मनुष्याचा हा नशीब तर त्याच्याहून क्रूर असते. जर वेळ आली तर त्या क्रूरता, दौर्जन्य जर बाहेर दाखवायला लागला तर त्याच्या पुढं काही कोणी टिकू शकत नाहीत. हा दुःखद गोष्ट आहे. असा ह्याच्यामध्ये अर्जुन विषाद योग, त्याला असा एकदम उंबरट्यावर येऊन उभा राहिलेला, आता विजय मिळवायचाच आहे, ह्या लोकांना नाश करून व्हायचा आहे. तर त्यावेळी त्याला मिळतं नंतर काय, तो पुढं सांगतो ह्याच्यामध्ये. यद्यपि ते न पश्यन्ति लोभोपहृतचेतसः कुलक्षयकृतम दोषम मित्रदोहेच पातकम. हे दुर्योधनादी सर्व लोक राज्यावरील आशापोटी धर्मबुद्धी नष्ट झाल्यामुळे हे युद्धासाठी तयार झालेत हो. असं स्वतःचा विवेकाला सांगतो, समाधान करून घेतो. धर्मबुद्धी नष्ट झाल्याने कुलनाशाने येणारे दोष यांना माहीत नाही. कृष्णा,
मित्रद्रोह केलं तर काय होतं हे बघत नाही ते, म्हणून आलेत. आपण असं नाही करणार का? कथम न ज्ञेय अस्माभिः पापदस्माभिः निवर्तुतम कुलक्षय कृतम दोषम प्रपश्य द्विजनार्दन. हे कृष्णा, कुलनाशाने येणारा दोष जाणणाऱ्या आमच्याकडून अस्मात या पापापासून सुटका मिळवण्याच्या ऐवजी विचार न करता युद्ध करणे कसं युक्त ठरेल? समर्थन करतो कृष्णा. आश्चर्यचकित होऊन बघत असतो ह्याच्याकडे, मनातल्या मनात हसत. म्हणजे हा किती पंडित लोकांसारखं बोलायला लागलंय, किती पांडित्य दाखवतो हा माझा सखा अर्जुना. एकदम किती बुद्धीचं 4 गोष्टी सांगायला लागला, विवेकाचा सांगायला लागलेला आहे. काय म्हणतोय तो अर्जुन? कुलक्षय कृतम दोषम मित्रदोहेच पातकम. कुलक्षय कृतम, हे सर्व कुळाच्या कुळ नाश करून टाकता तुम्ही. अख्खा एक एक बिराडा जो आहे तो एक कुळ आहे. हा देवता आराधना करणारा एक जो कुलसंप्रदायाचे जो अख्खा गाव आहे त्याचं अशा अनेक कुलक्षय इथं होतात. प्रत्येक वंशातले लोक निर्वंश होऊन जातात. मग आणि मित्रद्रोह केलेला ही जी काय पातक आहे ना, फार नरकास पात्र, नरक प्राप्तीसाठी योग्य असे पातक आहेत अर्जुन सांगतो. त्यामुळे हे लोकांना माहित नाही म्हणून आपण पण असंच करायचं का कृष्णा? कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनः धर्मे नष्ट कुल कृत्स्नमधर्मोभि भवश्युत. हे कुलाचा नाश झाला तर पूर्वापार चालत आलेले कुळधर्म नष्ट पाहतात. काय होतंय कुलाच्या? अहो, एका कुळातला परंपरा आहे, त्याचा कुलधर्म आहे, कुलाचार आहे, संप्रदाय आहे त्यांचा. तर त्या कुळाचाच नाश केला तर हे सगळंच नष्ट होणार ना. एक कुळ नष्ट होण्यामध्ये त्याच्यामधले धर्म जे आहेत ना त्याच्याबरोबर आलेला तो सगळं धर्म नष्ट होऊन जातो. आणि पूर्णपणे नष्ट होतात. कुलधर्म नष्ट झाला तर काय, बाकी सर्व कुळावर सुद्धा अधर्मच म्हणलं. प्रत्येक कुळावर सुद्धा अधर्म व्यापत जातात. सगळीकडे अधर्मच दिसू लागतं. चांगला धर्म पाळणारा एक कुळाचा नाश करून टाकलं तर तो कुळ तर जाईलच, त्याच्याबरोबर त्याचा धर्म आणि संप्रदाय जाईल, आणि त्याच्याबरोबर इतर धर्मही नष्ट पावतात. अधर्माभिभावात कृष्णा प्रदुष्यन्ते कुलस्त्रियः स्त्रीसु दृष्ट्वासु वार्णेय जायते वर्णसंकरः. हे कृष्णा, अधर्माभिभावात, अधर्म वाढला ना, कुलस्त्रियः प्रदुष्यन्ति, हा कुलस्त्री देखील भ्रष्ट होतात रे, धर्म राहत नाही त्यांच्यात. वार्ष्णेय, हे कृष्णा, वार्ष्णेय ह्याचा अर्थ वृष्णी कुळाचा अवतार घेतलेला हे श्रीकृष्णा. या प्रकारे स्त्रीषु दुष्टासु, स्त्रिया धर्मभ्रष्ट झाले की मग वर्णसंकर होतो. वर्णसंकर म्हणजे काय? भिन्न वर्णीय स्त्री पुरुषांचा अनैतिक संबंधाने संतती वाढते. ह्या धर्मातला त्या धर्माच्या लोकांना आणि संकरामध्ये वैश्यानी ब्राह्मणाशी, ब्राह्मणाने क्षत्रियाशी असे विवाह संबंध किंवा अनैतिक संबंध वाढत जाऊन जे कुळ वाढतंय ना तो वर्णसंकर कुळ म्हणतात. हे कृष्णा, अधर्म वाढले की कुलस्त्रिया भ्रष्ट होऊन, स्त्रिया भ्रष्ट झाल्या की वर्णसंकर, आणि अशाने संकरो नरकायैव कुलघ्राणम कुलस्यच पतन्ते पितरो हेषाम लुप्तपिंडोदक क्रियाः. हे असे सांकर्य, वर्णसांकर्य वाढलं, हे जाती संकर वाढले की कुलघातकांना व त्या कुळात जन्मलेल्या सर्वांना नरकास प्राप्त ठरते. त्या कुळात जन्माला येणं सुद्धा नरकाला प्राप्त ठरते. आता आम्ही तर म्हणलं असला अपराध करायला निघालो. असे कुलनाश कारण त्याच्यामुळे काय होतं, सर्व पितृ लोकांना पिंडप्रदान, जलतर्पण सगळं रहित होऊन जातात, काही मिळत नाही. विप्त शब्द बघा, लुप्त पिंडोदक क्रिया, हे सगळं लोप पावतंय. मग ते सुद्धा पिशाची वनीत वगैरे जायला लागतात. नरके पतंती, नरकात जाऊन पडतात आपल्या पूर्वज सुद्धा. हा निश्चित. हे जाती संकरामध्ये पिंडप्रदान, जलतर्पण रहित होऊन नरकात जातात, हे निश्चित आहे. दोषैरेतै कुलघ्नानां वर्णसंकर कारकैः उच्चाद्यन्ते जातिधर्म कुलधर्मश्च शाश्वता. ह्या कुलघ्नानां, ह्या कुलघातकांचा म्हणजे
अशा कुळाचा कुलनाश करणारा कुलघातका म्हणतात. कुलनाशक क्रियामुळे पूर्वी सांगितलेल्या सर्व अपराधांनी पूर्वापार पाळत आलेले कुलधर्म आणि जातीधर्म हे सगळं नष्ट पावतात. म्हणून उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्य अनुशुश्रम. हे जनार्दना, उत्सन्न कुलधर्माणां, कुलाचार व कुलधर्म नसलेल्या मनुष्याणां माणसाला नियतम नरके वासहा भवती, नरकवास न चुकता होतो. नियतम कायमचा नरकवासच होऊन जातो. इति अनुशुश्रम असे थोराकडून ऐकले आहे. ते अर्जुना श्रीकृष्णाला सगळं आपली मनातल्या दुःख आणि त्याचा समर्थनपर सगळं जे काय त्याचं ज्ञान होता ते जोडून त्याचं समर्थन करतो. अशाने असा होतो, हे का नको, आपल्याला युद्ध नको, असं सगळं तो शोक करत 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 सांगतो. म्हणून तर अर्जुन विषाद योग, म्हणजे हा विषादामध्ये शोक करताना सुद्धा कित्येक धर्म वगैरे आठवतात आपल्याला. आणि माझ्या हातात काय आहे, मी उगाच फार लोकांना त्रास दिलो, त्याचा मला पाप पिढते, सगळं कबूल करतात त्यावेळी. हा नैनंद आपल्या ह्या जीवनामध्ये सुद्धा असंच घडतंय. प्रत्येक माणसाला पश्चाताप होताना, दुःख होताना सर्व काही नीती धर्म आठवायला लागतात. थोडासा विसर पडले, मोहात पडलो, संपलं की तो विसरतो. ते मोहनाच्या बाजूने त्याचा समर्थन करत करत हा काय अधर्म होत नाही अशा पद्धतीने त्याचं माणूस करतो. हा मानव धर्मामुळे तो मागं राहतो. त्याच्यासाठीच मनाचा शुद्धीकरण, बुद्धीने तनुमनाची शुद्धी मिळवावी असे दास लोकांच्या साहित्यात सांगतात की ह्यावेळी विवेक बुद्धी नावाचं जागृत केलं तर तुम्हाला धर्म अधर्माचा बुद्धी जागृत झालं तर तुमच्याकडे होणाऱ्या अधर्माला आळा घालता येते. अहो बत महात्पापम कर्तु व्यवसिता वयम यद्राज्य सुखलोभेन हंतुम स्वजनमुद्यता. राज्यप्राप्तीने मिळणारा सुखाच्या आशेने, राज्य सुखलोभिना हा शब्द, राज्यप्राप्तीने मिळणाऱ्या सुखांच्या आशेने स्वजनम हंतु, आपल्या लोकांना मारून, वयम उद्यता हा आम्ही तयार झालो आहे, त्यासाठी आपण आपल्याच लोकांना मारायला निघालेलो आहे. इति यत, हे म्हणजे वयम महत्पापम करतो, हे म्हणजे फार झाला अति आम्ही घोर पापकार्य करणार आहे. अर्जुन सांगतो असं. व्यवस्थित हा इति निश्चय केला आहे, नाही का, घोर पापाचाच निश्चय केला एवढं आपण युद्ध ठरवून. अहोम बत, अरे बाप रे, किती भयंकर आहे हा अर्जुन एवढं म्हणतो. यदि माम प्रतिकारकमशस्त्रम शस्त्रप्राणया धृतराष्ट्रो रणे हंत्युस्तन्मे क्षेमतरम भवेत. हे बघा, मी प्रतिकार सुद्धा करणार नाही, वाटल्यास त्यांनी मला मारू द्या. अपकार केले तरी मी प्रतिकार सुद्धा अजिबात करणार नाही, त्यांना विरोधात काही शस्त्र वापरणारच नाही. हातात शस्त्र नसताना मला जर शत्रुधारी कौरवांनी धृतराष्ट्रांच्या मुलांनी मारले तरी हन्यू तर तुम्ही, हे मला क्षेमतरच होईल, क्षेमपरच होणार आहे. त्याच्यात काय, मी काही प्रतिकार करणार आहे, वाटल्यास त्यांनी मला म्हणावं सगळं राज्य ठेवा म्हणावं. एवढं वैराग्याने तो दुर्योधन पूर्णपणे दुःखाने दुःखी होऊन सगळं सांगतो श्रीकृष्णाला. आपल्या मनातली जे काय सगळं व्यथा आहे ते सगळं अर्जुन तिथे बोलतो. म्हणून ही जी व्यथाचा कथा आहे फार पुण्यप्रद आहे की हा जो जाणणारा माणूसच प्रायश्चित्त करून घेऊ शकतो. आणि प्रायश्चित्त हा पाप परिहारातला एक महत्वाचा मार्ग आहे आमच्या योग साधनेमध्ये आणि मोक्ष साधनेमध्ये. पापाला परिहार करण्यासाठी अनेक पुण्य संपादन करून काही पापे नष्ट होत नाही, त्याला प्रायश्चित्तच असतात. जसं वृत्तासुराचा वध केल्यामुळे इंद्राला प्रायश्चित्त म्हणून ते देवाने जप सांगितले आणि त्यांना घोर शिक्षा दिली होती आणि त्याप्रमाणे इंद्रदेवाने सुद्धा पश्चाताप केलेले. मार्जन मंत्र त्यांना रोज उठून इतका 1000 मार्जन करून घ्यायचं समुद्र काठावर येऊन ते संबंध. तोच आपल्या संध्यावंदनामध्ये आपोहिष्ठा मयोभव असं जो मंत्राचा समाविष्ट केलेले आहे त्या काळातले.
असं आता शेवटी काय करतं एवमुक्त्वा अर्जुना संख्ये रथोपश्य उपविशत विसृज्य सशरम चाप शोक संविघ्न मानसा. संजय म्हणाला एवम उक्त्वा अर्जुना, या प्रकारे सांगून अर्जुनाने सशरम चाप विसृज्य, बाणासह त्याचा धनुष्य सुद्धा टाकून दिला. शोक संविघ्न मानसा, दुःखाने खिन्न मनस्क होऊन संख्ये रथोपस्ये, रणरंगात संख्ये रणरंगात रथोपस्ते, हा रथाजवळ रथाच्या मध्ये मध्ये उपविशत बसून राहिला. मी माझ्याकडून हा युद्ध करणे शक्य नाही म्हणून तो बसून राहतो. असा हा पहिला अध्याय इथे संपन्न होतं. ह्याच्यातून बरंचसं काही तत्व आपण समजून घेतली. कुठल्या कुठल्या हत्याने कोणते कोणते पाप लागतात, त्यामुळे युद्ध का वाईट आहे, शक्यतो शांतीने मिटवावे. युद्धाने कोणाला सुख नाही, विजय मिळेल सुख मिळणार नाही, हे आपण बोध हे शिकून घेतलेले